श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे. स्वामी समर्थ तारक मंत्राचे फायदे. तारक मंत्र कसा म्हणावा, तारक मंत्र कधी म्हणावा आणि तारक मंत्राचा अर्थ काय, हे आज आपण पाहणार आहोत. तारक मंत्र शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. तारक म्हणजे तारून नेणारा, प्रत्येक संकटातून वाचवणारा, कोणत्याही संकटातून दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र. हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामीचे चमत्कारिक बोल आहेत. आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही चिंता आहे. कोणी आजाराने त्रस्त आहे, कोणावर काही संकट आलेले आहेत, तर कोणी काळजीत आहे. अशा वेळी ही सर्व संकटे दूर तारण्यासाठी स्वामींनी हा तारक मंत्र दिलेला आहे. स्वामींच्या या तारक मंत्राला इच्छापूर्ती किंवा भयमुक्त मंत्र देखील म्हणतात. श्री स्वामींच्या तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे. खूप प्रभावी आणि प्रचलित अशा या तारक मंत्राचे नामस्मरण दररोज लाखो भाविक करत असतात. तसेच आपण मनात कसलाही संशय किंवा कसलीही भीती न बाळगता, कारण स्वामींचा प्रचंड पाठबळ, स्वामींची प्रचंड ताकद आपल्यासोबत आहे. अतर्क्य अवधूत स्मरणगामी. बघा, अतर्क्य म्हणजे तर्काच्या पलीकडे. स्वामी ही कुठल्याही तर्काच्या पलीकडे आहे. तर्क म्हणजे एक लॉजिक. ज्याप्रमाणे स्वामीच्या अनुभूती भक्तांना आलेल्या आहेत, त्यांना कुठलीही तर्क तुम्ही लावू शकत नाही. अवधूत ही अध्यात्मातील सर्वोच्च स्थित आहे, त्यामुळे स्वामींना अवधूत असे म्हटले आहे. स्मरणगामी म्हणजे तुम्ही मनापासून जर स्वामींना हाक मारली तर ते लगेच आपल्या भक्ताच्या मत्तीला धावून येतात. ज्या ठिकाणी स्वामींचे पवित्र वास्तव्य आहे, अशा ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. स्वामी स्वतः भक्तांचे भाग्य लिहितात. ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला तिन्ही लोकांचे भय नसते. स्वामीच्या आज्ञेशिवाय काळही आपल्याला नेऊ शकत नाही. कितीही मोठे संकट आले तरी घाबरून जाऊन खचायचे नाही, तर आलेल्या संकटाला सामोरे जायचे, त्यांचा सामना करायचा. स्वामींची शक्ती आणि पाठबळ हे कायम आपल्यासोबत आहे. अक्कलकोटमधील वास्तव्य या सर्व गोष्टीचा विसर पडू द्यायचा नाही. आपल्या आयुष्यात आपल्याला आलेले स्वामींचे अनुभव, स्वामींची प्रचिती या गोष्टी आठवा. त्यामुळे घाबरू नका. यापुढेही स्वामी तुम्हाला सदैव साथ देतील. विभूती, नमन, नाम, ध्यानादी तीर्थ यांना पंचामृताची उपमा दिली आहे. विभूती म्हणजे भस्म. आपल्या या दत्त संप्रदायात विभूतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नमन नाम म्हणजे स्वामींचे नामस्मरण आणि देवापर्यंत पोचण्याचा मार्ग म्हणजे ध्यान. तीर्थाने सर्व काही पवित्र होऊन जाते. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ या पाचही गोष्टीमध्ये स्वामी आहेत असे या ठिकाणी सांगितले आहे. तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो, ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामींचे नामस्मरण करून प्राशन करावे. एकदा तुम्ही स्वामींची भक्ती करायला लागलात की जरी तुम्ही स्वामींना सोडायचं म्हटलं तरी स्वामी तुम्हाला सोडत नाहीत. म्हणजे स्वामी तुमचं आयुष्य योग्य मार्गी लावतात आणि आयुष्याचं कल्याण करतात. स्वामी समर्थ तारक मंत्र अत्यंत प्रभावी आणि प्रचलित मानला जातो. असे म्हणले जाते की जो व्यक्ती स्वामी समर्थ मंत्राचा भक्तिभावाने आणि श्रद्धेने जप करतो, त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप केल्याने अशक्य कामेही शक्य होतात. असेही मानले जाते की स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती असते की जो व्यक्ती या मंत्राचा जप करतो तो नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाऊन सकारात्मक विचार करू लागतो. तारक मंत्राचे वाचन केल्यामुळे घरात सुख शांती नांदते. हा मंत्र मनुष्याला सर्व प्रकारच्या चिंतापासून मुक्त करतो आणि मानवी मनाचे ओझे हलके करतो. तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल, कोणतीही समस्या सुटत नसेल, तुम्हाला कोणतेही कार्य सहजपणे पूर्ण करायचे असेल किंवा तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर स्वामी समर्थाच्या तारक मंत्राचा जप करावा. श्री स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे. कधी कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर या मंत्राचा जप करावा किंवा मंत्र एवढा ऐकावा
किंवा मंत्र ऐकावा याने स्वामी सोबत असल्याची जाणीव होते आणि मनातील भीती नाहीशी होते. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तारक मंत्र म्हणताना स्वामींच्या फोटोसमोर एक पाण्याने भरलेला ग्लास ठेवावा. तारक मंत्र एकदम स्पष्ट उच्चारामध्ये आणि प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊन भक्तिभावाने म्हणावा. किंवा आपल्या डाव्या हातामध्ये पाण्याने भरलेला ग्लास धरून त्यावर उजवा हात झाकून तारक मंत्र म्हणावे. तारक मंत्र म्हणून झाल्यावर त्या ग्लासातील पाणी प्राशन करावे, कारण त्या पाण्यामध्ये तारक मंत्राची शक्ती भरलेली असते. त्यामुळे हे पाणी प्राशन केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि तुम्ही या मंत्राचे कितीही वेळा नामस्मरण करू शकता. 1 वेळा, 21 वेळा, 11 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा. जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही हे नामस्मरण करू शकता. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.